पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात्। ओम देवताभ्यः पितृभ्यश्च महायोगिभ्य एवंच नमः स्वाहायै स्वधायै नित्यमेव नमो नमः। पितृदेवताभ्यो नमः। साधकांनो, पितृपक्षाविषयी आपण माहिती जाणून घेत आहोत। त्यातला आजचा हा 5वा भाग आहे। मला एका साधकाने प्रश्न विचारलाय, त्या प्रश्नाचं मी प्रथमतः उत्तर देतो। त्याचा प्रश्न अतिशय सुंदर आहे। त्यांनी विचारलंय की पितृपक्ष किंवा महालय हे श्राद्ध याची सुरुवात कुठून झाली? पितृपक्षाची सुरुवात कुठून झाली असा प्रश्न विचारला। तर काही ग्रंथांचा आधार घेतला, काही पुराणांचा आधार घेतला तर एक असं लक्षात येईल की पितामह भीष्मांनी युधिष्ठिराने सुद्धा हा प्रश्न पितामह भीष्मांना विचारला होता। त्यावेळेस युधिष्ठिराला भीष्मांनी सांगितलं, महाऋषी निमी, या निमींना सप्तपुत्रांमधले सप्तऋषींमध्ये अत्री, या अत्री ऋषींनी निमींना श्राद्धाविषयी सर्व समजावून सांगितलं आणि मग पहिलं श्राद्ध हे निमींनी केलं असा काही ग्रंथांचा आणि पुराणांचा आधार घेऊन आपल्याला म्हणता येईल। पहिलं श्राद्ध निमींनी केलं आणि मग त्याच्यानंतर अनेक ऋषींनी श्राद्ध करण्यास सुरुवात केली। हा एक उल्लेख आहे। दुसरा उल्लेख असा आहे की कर्णानी, नीट ऐका, कर्णानी आपल्या मृत्यूनंतर श्राद्ध केलं। ऐकून जरा आश्चर्य वाटतं। कर्णानी आपल्या मृत्यूनंतर श्राद्ध केलं, हे ऐकून जरा आश्चर्य वाटतं ना? तर ऐका, कर्ण ज्या वेळेस मृत्युमुखी पडला, धारातीर्थी पडला आणि त्याच्या दानशूर वृत्तीने किंवा त्याच्या एकंदर वागण्याने तो स्वर्गलोकी गेला आणि स्वर्गलोकी गेल्यानंतर त्याच्या भोजनाच्या ताटामध्ये हिरे, माणिक, पाचू, रत्न, सुवर्ण, रजत असं काही काही त्याच्या भोजनाच्या ताटात वाढण्यात आलं। कर्णाला काही कळेना हे काय आहे। तेव्हा त्याला असं सांगण्यात आलं की तू जी दान केलीस, दान करून जे पुण्य कमवलंस ते सर्व तू सुवर्ण दान केलंस, रजत दान केलंस, हिरे, माणिक, पाचू, रत्न अशा प्रकारची जी दानं केली तेच तुला भोजना करता देण्यात येत आहे। कारण तुझ्या पितरांच्या पर्यंत या वस्तू पोहोचल्या आहेत। मग कर्ण म्हणतो, मग मी काय करावं? त्यावेळेस कर्णाला या 16 दिवसांकरता
पितृपक्षाचे हे जे 16 दिवस आहेत, या 16 दिवसांकरता कर्णाला भूमीवर पाठवलं आणि कर्णाने या 16 दिवसांमध्ये श्राद्ध, महालय, तर्पण असे विधी करून पुन्हा तो स्वर्गस्थ झाला. म्हणजे कर्णाने मृत्यूनंतर श्राद्ध केलं हा उल्लेख खरा आहे. आता अत्रि ऋषींनी सांगितलं निमी ऋषींना, कर्णाला देवतांनी सांगितलं आणि कर्णाला पुन्हा 15 दिवस पाठवलं, हा एक उल्लेख आहे. पण अजून एक उल्लेख त्रेतायुगात सापडतो. प्रभू रामचंद्र सत्ययुगामध्ये प्रभू रामचंद्र आपल्या पित्याच्या निधनानंतर पित्याचं श्राद्ध करण्याकरता त्र्यंबकेश्वरी गेले आणि त्र्यंबकेश्वरी त्यांनी, हे मी त्र्यंबकेश्वर महात्म्य 12 ज्योतिर्लिंगाचं होतं त्या ह्याच्यात मी याचा उल्लेख अतिशय स्पष्ट केलेला आहे. या ठिकाणी फक्त पुष्टी देण्याकरता म्हणून सांगतो की रामाने आपल्या पित्याचं श्राद्ध केलं हा उल्लेख आहे. म्हणजे तिन्ही युगांमध्ये श्राद्ध कल्पना चालू आलेली आहे आणि तिन्ही युगांमध्ये श्राद्ध होतं. म्हणजे त्या साधकाने जो प्रश्न विचारला त्याला समर्पक उत्तर मिळालं असेल असं मी ग्राह्य मानतो. आता दुसरा प्रश्न असा आहे, पितरांना नेमकं कोणत्या वेळी नैवेद्य दाखवावा याचं काही अंशी उत्तर मी काल दिलंय की देवलोक आणि पितृलोक, हे मृत्यूलोक, याच्यामध्ये जी पोकळी आहे तो पितृलोक आहे आणि सूर्य माध्यान्ह काळी बरोबर मध्यावर आल्यावर पितृलोकांच्या इथे स्थिरावतो, त्या पोकळीमध्ये स्थिरावतो आणि सूर्यामार्फतच पितरांना पोचतो. पण सूर्याला जलार्पण केल्याने, तर्पण केल्याने श्राद्धविधी पितरांपर्यंत पोचतो असं म्हणतात. आता यासाठी 3 कालखंड आहेत. त्याला श्राद्धविधी करता 3 कालखंड आहेत. त्याला कुतुपकाल पहिला, दुसरा रोहिण काल, पहिला कुतुपकाल, दुसरा रोहिण काल आणि तिसरा अपराह्न काल. कुतुब काळाची जी वेळ आहे, पहिल्या काळाची वेळ 11:36 म्हणजे 11:30 ते 12:25 ही कुतुब काळाची वेळ आहे. रोहिण काळाची वेळ जी आहे ती 12:25 ते 1:14 आणि दुपारी 1:14 पासून 3:41 पर्यंत अपराह्न काल समजला जातो. म्हणजे काही अंशी असं म्हणायला हरकत नाही की तिन्ही काळ एकत्र केले तर कुतुब काळ, रोहिणी काळ आणि रोहिणी नाही, रोहिण, कुतुब काळ, रोहिण काळ आणि अपराह्न काळ म्हणजे
11:36 पासून 3:41 पर्यंतचा पूर्ण वेळ हा श्राद्धा करता, तर्पणा करता, पिंडदाना करता, ब्राह्मण भोजना करता योग्य आहे. म्हणजे दुसरा प्रश्न ज्यांनी विचारला त्यांच्या प्रश्नाचंही उत्तर मिळालं आहे. अपराह्न काल का समजला जातो याचा काल मी सांगितलंय की मृत्यूलोक आणि स्वर्गलोक याच्या मधले जी पोकळी आहे तो पितृलोक, आणि त्यावेळेस सूर्य तिथे असतो माध्यान्ह काळी. शास्त्रानुसार सकाळी आणि संध्याकाळी देवतांची पूजा केली जाते. दुपारी पितरांचं श्राद्ध केलं जातं. सूर्याला अग्नीचं उगमस्थान मानलं गेलंय. यज्ञ देवतांना अन्न देण्यासाठी केले जातात म्हणून सूर्याला अग्नीचं उगमस्थान मानलं गेलंय. अनेक ज्योतिषांच्या मते, आता मी नेहमी माझ्या विवेचनातून सांगतो, मुंडे मुंडे मतील भिन्ना. त्यामुळे अनेक ज्योतिषीय अनेक विचार आहेत, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात. अनेक ज्योतिषांच्या मते पितरांची पूजा करण्यासाठी आणि श्राद्ध करण्यासाठी अपराह्न काळ किंवा रोहिण काळ, हा रोहिण काळ ते अपराह्न काळ हा नैवेद्यासाठी योग्य आहे. त्याच वेळेस पितर नैवेद्य स्वीकारतात. मग हा काळ 12:25 ते 3:41 आहे. रोहिण काळ ते अपराह्न काळ. पितरांना जो नैवेद्य तुम्ही देता त्याच वेळेस सूर्याला जल अर्पण करणं ही महत्वाचं आहे. म्हणजेच ज्या वेळेस तुम्ही नैवेद्य देता त्यावेळेस तर्पण करणं, म्हणजे श्राद्ध केल्यानंतर तर्पण करणं हे महत्वाचं आहे. कारण हे केलेलं तर्पण हा श्राद्धविधी तर्पणामार्फत पितरांना पोचवला जातो असं म्हणतात. यासाठी सुद्धा हे 3 काळच महत्वाचे गणले गेलेले आहे. आता मी काल तर्पणामध्ये पितृतर्पण, देवतर्पण, मनुष्य तर्पण असे अनेक तर्पणाचे प्रकार सांगितले. आता पितृतर्पण पितरांना उद्देशून दिलेलं उदक म्हणजेच पितृतर्पण आहे. जीवपितृकाला पितृतर्पणाचा निषेध आहे. जीवपितृकाला पितृतर्पणाचा निषेध आहे, पण महालय श्राद्ध याला अपवाद आहे. आता तर्पण का करावं हा प्रश्न काहींच्या मनामध्ये निर्माण होईल. तर पितरांना वंशजाकडून जशी पिंडाची आणि ब्राह्मण भोजनाची अपेक्षा असते त्याचप्रमाणे पितरांना वंशजांकडून उदकाचीही अपेक्षा असते. तर्पण केल्याने त्यांची ही अपेक्षा पूर्ण होते. पण तर्पण केल्याने महत्व
तर्पणाचं जे महत्व आहे ते काय आहे, तर तर्पण केल्याने पितर संतुष्ट होऊन केवळ संतुष्ट होऊन निघून जात नाही, तर तर्पण करणाऱ्याला आयुष्य, तेज, ब्रह्मवर्चस्व, संपत्ती, यश आणि अन्नाद्य म्हणजे भक्षण केलेले अन्न पचवण्याचे सामर्थ्य, त्याला अन्नाद्य हा शब्द आहे. म्हणजे तुम्ही जे खाता पिता ते पचवण्याची जी क्षमता, जे सामर्थ्य आहे त्याला अन्नाद्य असं म्हणतात. आणि ते देऊन पितर आपल्या वंशजांना तृप्त करतात. कशाने? तिल तर्पणाने. म्हणजे नुसतं महालय श्राद्ध केल्यानेच तृप्ती होते असं नाही, त्यांना अन्नाबरोबरही जल देणं हे महत्वाचं कार्य आहे, म्हणजे तर्पण आहे. आता हे तर्पण कधी करावं, कारण कसं करावं हे काल मी सांगितलंय की देवांना सव्य, ऋषी मुनींना निवित आणि पितरांना अपसव्य. देव, ऋषी आणि पितर यांना उद्देशून रोज, ऐका हा, देव, ऋषीमुनी आणि पितर यांना उद्देशून रोज तर्पण करावं असं सांगितलं. म्हणजे रोज त्यांना पाणी द्यावं. तर्पण हे पहाटे स्नान झाल्यावर करावं. आता पहाटे स्नान झाल्यावर, मुळात स्नान कोण किती वाजता करतो हा एक फार मोठा प्रश्न आहे. स्नानाच्या प्रकारामध्ये कधी आला आपल्या योगायोगाने तर कुठलं स्नान, म्हणजे ब्राह्मी मुहूर्ताचं, प्रथम मुहूर्त, हे स्नानाविषयी मी तुम्हाला सांगेन. पहाटे स्नान झाल्यावर पितरांसाठी प्रतिदिनी श्राद्ध करणं शक्य नाही. त्यामुळे प्रतिदिनी पितरांना तर्पण करणं हे शास्त्रांनी आवश्यक सांगितलेलं आहे. पितृतर्पणात तीळ घ्यायचे आहे, तिळाने तर्पण करायचंय. आता तिळाचे काळे आणि पांढरे दोन भाग आहेत, काळे तीळ पण आणि पांढरे तीळ. पण श्राद्धाच्या कामाकरता काळे तीळ वापरावे असं शास्त्र सांगतो. तिल मिश्रित जलाने, म्हणजे एखाद्या भांड्यामध्ये जल घ्यायचंय, म्हणजे पाणी घ्यायचंय, त्याच्यामध्ये तीळ टाकायचे आणि तिल मिश्रित जलाने पितरांना केलेलं तर्पण, त्याला तिलतर्पण असा संबोधन आहे. त्यामुळे ते करायचंय. जेवढ्या पितरांना महालयामध्ये, श्राद्धामध्ये जेवढ्या पितरांना उद्देशून तुम्ही पिंडदान केलं असेल, श्राद्ध केलं असेल, तेवढ्यांनाच उद्देशून श्राद्धाचं अंगभूत म्हणून तिल तर्पण करावं. आता श्राद्ध कसं करावं, काय करावं हे आपण गेले 4 दिवस ऐकतोय. त्यामुळे ते पुन्हा पुन्हा तुम्हाला विस्तृत करून सांगण्याची आवश्यकता नाही. दर्शश्राद्ध असता त्याच्या पूर्वी, प्रतिसंवत्सरिक असता त्याच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे दर्शश्राद्ध असेल तर दर्शश्राद्ध करण्याच्या आधी, दर वर्षाचं वार्षिक श्राद्ध असेल ज्याला आपण वर्षश्राद्ध म्हणतो, तर ते केले असता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी. आणि इतर श्राद्धात
ते श्राद्ध विधी नंतर लगेचच म्हणजे महालय श्राद्ध याच्यामध्ये श्राद्ध विधी आटोपल्यानंतर लगेचच तिलतर्पण करावं. आता तिलतर्पण कुठल्या श्राद्धांना करू नये तर नांदी श्राद्ध, सपिंडी श्राद्ध या श्राद्धांमध्ये तिलतर्पण करत नाही. तिलतर्पणाचं आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पितरांना काळे तीळ प्रिय आहेत आणि काळे तिळाचा उपयोग केल्याने असुर श्राद्ध विघात करत नाहीत. म्हणजे असुरांनी आपल्या श्राद्धाचा विघात करू नये म्हणून काळे तीळ वापरायचे. श्राद्धाच्या दिवशी संपूर्ण घरामध्ये तीळ पसरवायचे. आता तीळ पसरवायचे म्हणजे काय पोत्याने पसरवा असं नाहीये. 4-5 दाणे प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही टाकले, कारण असुरांनी त्या श्राद्धामध्ये प्रवेश करून श्राद्धाचा विघात करून पितरांच्या उद्देशाने केलेलं पिंडदान स्वतः घेऊ नये. म्हणजे असुरांनी ते श्राद्ध विघात करण्याकरता प्रवेश करू नये म्हणून अख्ख्या वास्तूमध्ये तीळ पसरवायचे. ब्राह्मणांना सुद्धा क्षण जल हे तिल मिश्रित द्यायचं आहे. दान सुद्धा तिळाचं करायचं आहे. हे सगळं तुम्हाला जैमिनीय ग्रहसूत्र त्याच्या उत्तर भागामधला जो खंड पहिला आहे त्यामध्ये तुम्हाला हे सगळं सापडेल. किंवा माझ्या अंदाजे बौधायन धर्मसूत्रामध्ये दुसऱ्या प्रश्नात त्याचा अध्याय 8वा आहे आणि सूत्र 8वा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला याविषयीची विस्तृत माहिती मिळू शकेल. एक जैमिनीय गृह्यसूत्र किंवा बौधायन धर्मसूत्र याच्यामध्ये तुम्हाला याविषयी पूर्ण माहिती मिळेल. भाद्रपद पक्षातल्या वद्य पक्षातल्या पूर्वजनांसाठी समर्पित करण्यात आलेला हा पंधरवाडा म्हणा किंवा काय म्हणा, गेल्या 4 भागापासून मी तुम्हाला हेच सांगतोय की पितरांचं स्मरण करून त्यांचं पूजन करणे त्याच्याच करता मुळात हा पंधरवाडा आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पितृपक्षातल्या श्राद्धामध्ये काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत, ज्यामध्ये अर्घ्यदान, अग्नौकरण, पिंडदान, विकिरदान, स्वधा वाचन अशा प्रकारचे विधी या 15 दिवसात करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. गरुड पुराणामध्ये श्राद्ध तर्पणाविषयी विवेचन आहे. जसे त्या 2 ग्रंथांचा मी तुम्हाला संदर्भ सांगितला तसं गरुड पुराणामध्ये सुद्धा तर्पणाविषयी विवेचन करण्यात आलं आहे. श्राद्ध याचा आता सर्वात सोपा आणि एक महत्वाचा अर्थ असा आहे, श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तीचे स्मरण म्हणजे श्राद्ध. श्रद्धेने दिवंगत व्यक्तीचं केलं जाणारं स्मरण म्हणजे श्राद्ध. पूर्वजांना अर्पण करावयाचे जल म्हणजे तर्पण.
आता पूर्वजांना हे तर्पण कशा प्रकारे अर्पण करावं, गरुड पुराणात श्राद्ध तर्पणाविषयी अतिशय विस्तृत अशी माहिती आहे. ज्या व्यक्तीचे आई वडील दोघंही हयात नाहीत त्यांनी भाद्रपद वद्य प्रतिपदा ते अमावास्येपर्यंत पाणी, काळे तीळ, फूल यांचा समावेश करून तर्पण करावं. ज्या विधीला तिलतर्पण असंही संबोधन आहे. ज्या तिथीला आई आणि वडिलांचं निधन झालं आहे त्या तिथीला त्यांचं श्राद्ध करावं आणि यथाशक्ती ब्राह्मण भोजन करावं. पितृपक्षामध्ये ब्राह्मणाला भोजन दक्षिणा दिली जात नाही. जे श्राद्ध तर्पणाचे विधी करतात त्यांना दक्षिणा द्यावी असं शास्त्र सांगते. आता पितृपक्षात पूर्वजांना जे तिलतर्पण केलं जातं ते करताना ओम आगच्छन्तु मे पितरा एवं ग्रहन्तु जलांजलिम असा मंत्र म्हणायचा आहे. आणि असा मंत्र म्हणून प्रथमतः त्यांचं आवाहन करायचं आहे. आवाहन करताना ओम आगच्छन्तु मे पितरा एवं ग्रहन्तु जलांजलिम. हे बघा, मी जे तर्पण तुम्हाला आता सांगणार आहे ते तुम्ही स्वतः घरी वैयक्तिक करू शकता. वडिलांचं तर्पण करायचं आहे तर सर्वप्रथम आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे आणि नंतर अस्मत् पिता म्हणजे माझे वडील, आपल्या गोत्राचा उच्चार करून अस्मत् पिता शर्मा वसुरूपात तृप्यमिदं तिलोदकं गंगाजल त्वां तस्मै स्वधा नमः तस्मै स्वधा नमः तस्मै स्वधा नमः असं म्हणून गंगाजल किंवा अन्य पाण्यात दूध, तीळ आणि जव घालावेत आणि 3 वेळेला वडिलांना पाणी म्हणजे हे अर्पण करावं. आजोबांनाही याच प्रमाणे करावं. पण आईच्या वेळेस मात्र जरा वेगळं आहे. कारण सर्वश्रेष्ठ माता आहे. ज्या व्यक्तीची आई पंचत्वात विलीन झाली आहे त्यांनी आईला तर्पण करायलाच पाहिजे. मात्र या ठिकाणी वडील आणि आजोबा यांच्या पेक्षाही यांना केलेल्या तर्पणापेक्षाही आईला तर्पण करण्याचा वेगळी पद्धत आहे. त्याचे नियमही भिन्न आहेत. कारण आईचं ऋण, मातृऋण जे आहे ते सर्वात मोठं आहे. आईचे तर्पण अधिक वेळा जल देऊन करायचंय. वडिलांना मी मगा तर्पणाचा विधी सांगताना सांगितलं 3 वेळा. पण आईचं तर्पण करताना आईला बघा किती वेळा जल द्यायचं आहे. सुरुवातीला आपल्या गोत्राचं नाव घ्यायचं, नंतर म्हणायचं अस्मत् माता म्हणजे माझी आई, देवी तिचं नाव घेऊन देवी वसुरूपास्तु
तृप्तम मिदम तिलोदकम गंगा जल त्वाम तस्मै स्वधा नमः तस्मै स्वधा नमः तस्मै स्वधा नमः असा मंत्र म्हणायचा आहे. पण यानंतर आईला जल कसं द्यायचंय बघा. पूर्वेकडे तोंड करून आईला 16 वेळा जल द्यायचंय. आता वडिलांच्या तर्पणात मी तुम्हाला 3च वेळा सांगितलंय, पण आईच्या याच्यात बघा कसं कसं आहे. पूर्वेकडे तोंड करून 16 वेळा जल द्यायचंय. पूर्वेनंतर उत्तरेला तोंड करायचंय. 7 वेळा जल द्यायचंय. 16 वेळा पूर्वेला, 7 वेळा उत्तरेला आणि मग दक्षिण दिशेला 14 वेळा जलांजली अर्पण करायची आहे. आईला इतक्या वेळा जल द्यायचं आहे, कारण आईचं ऋण हे फार मोठं आहे. वडिलांना 3 वेळा आहे, आजोबांना 3 वेळा आहे. वडिलांसारखंच आजोबांचं आहे, फक्त गोत्रा हा अस्मत् प्रपिता हा असं आजोबांना संबोधन आहे. वडिलांना संबोधन आहे अस्मत् पिता हा. आईला संबोधन आहे अस्मत् माता. देवी, आईचं नाव घेऊन देवी. आणि मग तिला पूर्वेकडे 16, उत्तरेकडे 7, दक्षिणेकडे 14 एवढ्या वेळा त्यांना जल अर्पण करायचंय. अशा पद्धतीने तिला तर्पण करायचं आहे. मला जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची मी उत्तरं दिली. तर्पणाविषयी सुद्धा अतिशय विस्तृत माहिती सांगितली. मला असं वाटतं 5 भाग झाले, अजून 1 भाग श्राद्धाविषयी होईल. म्हणजे पितृपक्षात मी तुम्हाला 3 ते 4 वेळा क्लिप देईन असं सांगितलं होतं, पण ती साधारणतः 6 वेळा होणार आहे. 5 झालेत, अजून एकदा 1 क्लिप होईल. त्यानंतर काही दिवस थांबून मग आपल्याला नवरात्राविषयी बोलायचं आहे. कारण गणपती विसर्जनाची, अनंत चतुर्दशीची, अनंत व्रताची मी क्लिप दिली. त्यावेळेस एकाने मला प्रश्न केला होता की देवी महात्म्याविषयी प्रकाश टाकावा, रात्री सुक्ताविषयी बोलावं असं त्यांनी सांगितलं होतं. तर रात्री सुक्त आणि देवी हे सगळं आपल्याला नवरात्रात ऐकायला नक्की मिळेल, एवढी खात्री बाळगा. पितृपक्षातली अजून 1 क्लिप निश्चितपणे. पितृभ्या नमः.